बाबा इतक्या मोठे महत्वाचं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि इतका तरुणांमध्ये उत्साह आहे, काय भावना आहेत आपल्या? नाही, निश्चितपणानं भावना माझ्या अशा आहेत की कार्यकर्त्यांना जे पाहिजे होतं, जे मनात होतं ते पक्षाने या ठिकाणी मला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी मला आभार व्यक्त करायचे आहेत की खऱ्या अर्थाने हे वर्ष आहे ते फार निवडणुकीचं वर्ष आहे आणि फार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं वर्ष मानलं जातं. कारण ह्याच वर्षामध्ये आता बघा, महापालिका असतील, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि अशा परिस्थितीने पक्षानं मला ही जबाबदारी दिली की जिल्हाध्यक्ष पदाची धोरण दिली की जेणेकरून जिल्हाभर फिरून जुने नवीन एकत्र करून प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे या दृष्टिकोनातून मला हे पद दिल्यामुळे या ठिकाणी मोठी जबाबदारी माझी वाढलेली आहे. त्यामुळे पक्षाचा मी आभार व्यक्त करतो आणि हे पद आल्यामुळं निश्चितपणानं वळवा तालुका, शिराळा तालुका तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसल्याशिवाय. तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना एक असा प्रश्न आहे की सम्राट बाबा समाधानी आहेत का जिल्हाध्यक्ष पदावर? हे बघा की राजकारणामध्ये कसं आहे की माणूस एक स्टेप झाली की दुसरी स्टेप झाली की तिसरी स्टेप ह्या पद्धतीनं काम करत पुढे जात असतो. भारतीय जनता पार्टीची मोठी जबाबदारी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला दिलेली आहे. त्यामुळे मी समाधानी 100% या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी नाराज असण्याचं किंवा मला काही हे केल्याचं असं अजिबात नाही. उलट तरुण आपले सहकारी अजून नाराज आहेत, आम्हाला आमदारकीच फक्त आम्हाला स्वप्न पडतंय. माझ्या त्या मित्रांना एवढंच मी सांगेन की पक्षानं आपल्याला बोनस दिलेला आहे. जी काही कमिटमेंट पूर्वी पक्षाने दिलेली आहे त्याच्यावर पक्ष अजूनही ठाम आहे. बाबा आपण लोकसभेला काम केलं, विधानसभेला काम केलं, ती सगळ्याची पोचपावती मिळाली असं म्हणायचं? निश्चितपणानं माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता पक्षाने त्या ठिकाणी हिरला असावा असं मला वाटतं आणि माझं कामाची पोचपावतीच ही जिल्हाध्यक्ष पदाची आहे. आपल्याला कोल्हापूरला सुद्धा मोठ्या पदाची जबाबदारी आपल्याला आहेत, आता सांगली जिल्ह्याची जबाबदारी आहेत, आता कुठेतरी महाडिकमय जिल्हा होऊ शकतो का? नाही, महाडिकमय आपल्याला जिल्हा करण्याचं माझं कोणतंही मानस नाही. माझं एवढाच मनोदय आहे की जिल्हा भाजपमय झाला पाहिजे. हा मनोदय घेऊन मी कामाला लागलेलो आहे आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय जनता पार्टी कसं वाढेल ह्यासाठी मी प्रयत्न करणार. आपल्या सर्वात जेवढा विषय म्हणजे जिल्हा परिषद विधानसभा जशी झाली तशी आता जिल्हा परिषद सुद्धा होऊ शकते का, आपल्या पत्त्यावर पडू शकते का? नगरपालिका, नगर परिषद निवडणुका लागल्यात, तेवढं हे सर्वात महत्वाचं पद आपल्याला मिळाले. हे बघा की असं आहे की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी करतात. ते आज देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही जर बघितलं की नरेंद्र मोदीजींचं जर आपण बघितलं ध्येय धोरण तर तळागाळातील माणसाला काही ना काही देण्याचा प्रयत्न नरेंद्रजी मोदींनी साहेबांनी केलेला आहे. त्याच्यानंतर राज्यात सुद्धा बघितलं आपण फडणवीस सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. मग त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे एकमेकाच्या हातात हात घालून जनतेसाठी चांगल्या पद्धतीने नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत. त्यामुळं लोकांच्यातूनच भारतीय जनता पार्टीबद्दल एक प्रेम आदर निर्माण झालेला आहे आणि जे तुम्ही लोकसभेला बघितलं, जे विधानसभेला बघितलं, ते जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेला दिसल्याशिवाय हे चित्र राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. बाबा अगदी शेवटचा आणि भावनिक प्रश्न, आज नानासाहेब असते तर त्यांच्या काय भावना असत्या? नाही, नानासाहेब असते तर निश्चितपणानं म्हणजे त्यांनाही फार आनंद झाला असता आणि आमचं राजकारण हे नेहमीच आपण बघितलं की सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांवर आहे आणि नानासाहेबांचा मूळ गट सर्वसामान्य कार्यकर्ता होता. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता खुश झाल्याची भावना सुद्धा त्यांच्या मनामध्ये असते आणि त्याचा आनंद नानासाहेबांना प्रचंड झाला असता.